नमस्कार. काल ना एक मराठी खूप सुंदर पिक्चर बघितला. पिक्चरचं नाव आहे फ्रेम. यामध्ये अमेय वाघ आणि नागराज मंजुळे सर यांनी इतकी सुंदर भूमिका वठवली आहे की एक दमदार अभिनय काय असतो हे जर का तुम्हाला बघायचं असेल तर झी5 वरती हा पिक्चर अवेलेबल आहे. वेळात वेळ काढून तुम्ही हा पिक्चर नक्की बघा. खरंच तुम्हाला खरंच आवडेल. या पिक्चरमध्ये ना नागराज मंजुळे सर यांच्या ओठी एक वाक्य आहे. एखादी सेन्सिटिव्ह केस हाताळताना एकाच वेळेला तुम्ही एक चांगला माणूस आणि एक उत्तम फोटोग्राफर नाही होऊ शकत. या वाक्यावर आधारित संपूर्ण कथानक आहे आणि ते वाक्य ना माझ्या मनामध्ये कुठेतरी घर करून राहिलं. सतत असं वाटायला लागलं काहीतरी लिहावं, काहीतरी कथानक किंवा एखादं स्किट तरी त्याच्यावरती सादर करावं. आणि त्यातूनच जन्म झाला पुरस्कार या कथेचा. या कथेमध्ये एका अभिनेत्रीला तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अभिनयाचा पुरस्कार मिळणार असतो. ती स्टेजवर येते आणि म्हणते की हा पुरस्कार माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीसाठी मिळण्यापेक्षा जर का मी वास्तवामध्ये जी काही भूमिका साकारली त्याच्यासाठी मिळाला असता तर मला अधिक चांगलं वाटलं असतं. प्रेक्षक शांत होतात, संभ्रमात पडतात. त्यातून एक जण धीर करून विचारतो, कोणती भूमिका? ती म्हणते, 2 वर्षापूर्वी माझ्या मिस्टरांना कॅन्सर डिटेक्ट झाला. डॉक्टरांनी सांगितलं जास्तीत जास्त 6 महिने आहेत त्यांच्याकडे. पण मी कधीच रडले नाही त्याच्यासमोर. त्याचे रिपोर्ट्स माझ्या हातात होते. तरी मी त्याला सांगत राहिले, नाही तू बरा होणार आहेस यातून, आणि हसवण्याचा प्रयत्न करत होते. केमोथेरपीची ट्रीटमेंट चालू असताना पण मी वेगवेगळे जोक सांगून त्याच्या चेहऱ्यावरती हसू आणण्याचा प्रयत्न करत होते. केमोथेरपी नंतर त्याचे केस गेले, मीही माझे केस कापून टाकले. त्याला कुठेतरी एक विश्वास होता की हो मी बरा होणार आहे. पण मला माहिती होतं तो कदाचित यातून नाही वाचणार. एक दिवस ना त्याने माझा हात हातात धरला आणि मला म्हणाला, कुठून आणतेस ग हा धीर? हा, तुला भीती नाही वाटत? त्यावर मी सांगितलं, नाही माझा विश्वास आहे की तू बरा होणार आहेस यातून. पण तो विश्वास नव्हता. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अभिनय मी त्या दिवशी केला होता. हो, माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अभिनय होता. मी माझ्या भावना लपवल्या होत्या त्याच्यापासून. माझं दुःख लपवलं होतं. म्हणूनच तर मी त्याच्या चेहऱ्यावरचं हसू जिवंत ठेवू शकत होते. पुढे तो गेला. लोक मला म्हणाले, तू एक उत्तम अभिनेत्री आहेस. पण मी त्यांना म्हटलं नाही, कारण मला त्या दिवसापासून जाणवलं एका अभिनेत्याला किंवा एका अभिनेत्रीला उत्तम अभिनय सादर करायचा असेल तर मनातील भावना एक्सप्रेस कराव्या लागतात, दाखवाव्या लागतात. परंतु एक उत्तम माणूस म्हणून जर का जगायचं असेल ना तर कधीतरी त्या भावना आपल्याला लपवाव्या सुद्धा लागतात. अभिनय आणि माणुसकी हे एकमेकांचे शत्रू नाहीये. जेव्हा एखादा अभिनय समोरच्याला जगण्यासाठी जर का प्रेरणा देत असेल, बळ देत असेल, तर तो अभिनय हा अभिनय राहतच नाही. तिथे असतं प्रेम. आणि प्रेमापेक्षा दुसरं कुठलंही माणूस पण या जगामध्ये असूच शकत नाही. अशी आहे ही पुरस्कार कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.